विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी या आपल्या सिरीजमधल्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जो पहिला भाग होता तो पूर्ण इंग्लिशमध्ये घेतला, तर त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांकडून हा मराठीत का नाही आहे अशीही विचारणा झाली. सो आय डिसाइडेड की आपण बायलिंग्वल पद्धतीने जाऊ शकतो. महाराष्ट्रातले UPSCचे तयारी करणारे विद्यार्थी ॲज वेल ॲज ज्यांना इंग्रजीतून करायची आहे, या दोन्हींसाठी त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया. सो सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन अँड इट्स निटिग्रिटीज, त्याच्यामध्ये असणारे जे काही बारकावे आहेत या तयारीमधले, त्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. सो दिस इज अन अटेम्प्ट टू गेट इन टू दोज डिटेल्स विच आर नॉट सीन विजिबली, जे वरवर दिसत नाही आहेत पण ते खूप खोलामध्ये जाऊन बघितल्यानंतर आपल्याला कळू शकतात. सो आजचा जो आपला भाग आहे दॅट इज रिलेटेड विथ एलिजिबिलिटी. आता एलिजिबिलिटी हा एक सिंपल क्रायटेरिया आहे. आपण याला केवळ पात्रता असं म्हणतो. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन दरवर्षी जेव्हा येतं, इट ॲपियर्स ऑन upsc.gov.in वर. तर हे जे नोटिफिकेशन येतं डिटेलमध्ये, त्या नोटिफिकेशनमध्येच एलिजिबिलिटीविषयी अनेक गोष्टी दिलेल्या असतात. त्यातच पहिला परिच्छेद जो आहे, फर्स्ट पॅराग्राफ ऑफ दॅट नोटिफिकेशन, इन दॅट इट सेल्फ UPSC मेन्शन्स, तिने ते मेन्शन केलेलं आहे की DOPT, डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग. आता ही काय भानगड आहे, तर निवड झाल्यानंतर अधिकाऱ्यांची नेमणूक कशी होणार, काय होणार याच्याविषयी कार्मिक मंत्रालय म्हणून जे मंत्रालय आहे त्याचा हा जो विभाग आहे DOPT, ती खऱ्या अर्थानं सिव्हिल सर्व्हिसेसचं जे नोटिफिकेशन आहे ते डिक्लेअर करत असतं. UPSC ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे. फक्त अधिकारी भरण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण, कुठल्या कॅडरमध्ये किंवा कुठल्या सर्व्हिसेसमध्ये किती अधिकारी लागणार आहेत हे सगळं कुणाच्या अखत्यारीमध्ये चालतं, DOPT. निवड झाल्यानंतर तुमचा सगळ्यात जास्त संबंध येईल तो DOPTशी येईल. तर हे DOPT मोठंच्या मोठं गॅझेटियर पब्लिश करतं. गॅझेटियर हे प्रेसिडेंटच्या सहीनी पब्लिश केलं जातं आणि ज्याच्यामध्ये सगळे क्रायटेरिया दिलेले असतात. तेव्हा UPSC असं म्हणतं की तुम्ही फॉर्म भरण्याआधी DOPTनं दिलेलं जे डिटेल्ड गॅझेटियर आहे ते नक्की बघावं. बहुतांशी विद्यार्थ्यांना याची गंधवार्ता देखील असत नाही. आपल्याला असं काय आहे हे खरं तर गावीही असत नाही आहे. बट UPSC एक्सपेक्ट्स फ्रॉम यू दॅट यू शुड गो इन टू द डिटेल्स ऑफ दॅट गॅझेट. तुम्ही ते बघायला पाहिजे. त्याचा एक्स्ट्रॅक्ट नोटिफिकेशनमध्ये दिलेला असतो. आता हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये एलिजिबिलिटी असं म्हणत असताना वेगवेगळ्या लेवलवरची एलिजिबिलिटी आपल्याला बघावी लागते. सो एलिजिबिलिटीच्या बाबतीमध्ये 4 पावलं पुढे जाऊन UPSCनी पहिली एलिजिबिलिटी डिक्लेअर केलेली आहे अँड दॅट इज अबाउट जेंडर. इतर कुठल्याही परीक्षांच्या बाबतीमध्ये एवढ्या स्पष्टपणे जेंडरविषयी मेन्शन केलेलं आढळत नाही, पण UPSCनी तिच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एलिजिबिलिटीमध्ये स्वच्छ मांडलेलं आहे मेल, फिमेल अँड ट्रान्सजेंडर या तीनही जेंडरमधील कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत. अत्यंत मोकळेपणानं सर्व कॅन्डिडेट्सना हे उघडपणे मांडण्यात आलेलं आहे की फक्त मेल फिमेल नव्हे तर ट्रान्सजेंडर्स ही तेवढेच एलिजिबल आहेत. म्हणजे कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी पुरेपूरपणे त्या नोटिफिकेशनमध्ये घेण्यात आलेली आहे. दुसरा एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया आहे दॅट इज अबाउट नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी म्हणजे सिटिझनशिप, आपण त्याला असं म्हणतोय. पण आता उमेदवार कुठल्या नॅशनॅलिटीचा असेल तर कुठल्या सेवेसाठी पात्र ठरू शकतो ते बघायचं आहे. एक IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस, IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, या 3 ऑल इंडिया सर्व्हिसेससाठीचा क्रायटेरिया आहे दी कॅन्डिडेट मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया ओनली. फक्त भारताचा नागरिक असलेलाच उमेदवार या 3 सेवांना पात्र ठरू शकतो. रेस्ट ऑफ सर्व्हिसेस ज्या आहेत, मग खूप साऱ्या आहेत, एक 25 सर्व्हिसेस आहेत, त्यापैकी या 3 सोडून दिल्या. आता सर्व्हिसेस कोणत्या याच्यावर मी एक स्वतंत्रपणे UPSC पोस्ट नावाचा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. त्याच्यामध्ये
या ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि याच्या बरोबरीनं सेंट्रल सर्व्हिसेस याची डिटेल्ड इत्थंभूत माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही तो रेफर करू शकता. आता या 3 ऑल इंडिया सर्व्हिसेस सोडून उरलेल्या सर्व्हिसेससाठी जे कॅन्डिडेट असतील ते कोण असू शकतील? आयदर सिटीजन ऑफ इंडिया ऑर सिटीजन ऑफ नेपाळ ऑर सिटीजन ऑफ भूतान. नेपाळ आणि भूतान हे आपले 2 शेजारी देश आहेत. त्यांच्या आपल्या परराष्ट्र धोरणानुसार आपण त्या 2 देशांमधल्या नागरिकांना सुद्धा इतर सेवांमध्ये संधी देतो. पण त्या नागरिकांकडे भारत सरकारकडून तसं सर्टिफिकेट असायला हवं की आय एम एलिजिबल फॉर दिस सिव्हिल सर्व्हिसेस, त्यातल्या या सेवांसाठी. आता दुसरा असा भाग आहे, याच्या बरोबरीनं जे तिबेटियन रेफ्युजीज आहेत पण ते 1 जानेवारी 1962च्या आधी भारतात आलेले आहेत आणि ज्यांच्याकडे ते सर्टिफिकेट आहे ते सुद्धा या सेवांसाठी एलिजिबल आहेत. शिवाय काही विशिष्ट देशांचा गट देण्यात आलेला आहे. त्याची डिटेल्स तुम्हाला गॅझेटियरमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये मिळतील. त्या देशातले पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे भारतातलेच मूळचे लोक जे त्या देशात होते किंवा त्यांचे फोरफादर्स होते, बट दे हॅव रिटर्न बॅक, जे परत आलेले आहेत विथ इंटेन्शन ऑफ परमनंटली सेटलिंग इन टू इंडिया, भारतात कायमस्वरूपी राहण्यासाठीच इच्छा मनात धरून जे परत आलेले आहेत ते सुद्धा या सेवांना एलिजिबल आहेत. म्हणजेच IAS, IPS, IFS या 3 सेवांसाठी फक्त इंडियन सिटीजनशिप, उरलेल्यांसाठी मात्र आधी आपण आत्ता जी चर्चा केली ती एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल तरी चालू शकतो. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अबाउट द एज लिमिट. वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये बराचसाच गोंधळ आपला उडत असतो. रिगार्डिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया जी डेडलाईन जो दिवस पकडला जातो तो आहे 1 ऑगस्ट. ज्या वर्षी जाहिरात येते, नोटिफिकेशन येते, त्या वर्षामधल्या ऑगस्ट महिन्यातली पहिली तारीख ही डेडलाईन बेंचमार्क पकडून वय कॅल्क्युलेट केलं जातं. रिगार्डिंग एज लिमिट देर आर 2 पार्ट्स. नंबर 1 मिनिमम म्हणजे कमीत कमी किती वय असायला हवं, अँड मॅक्झिमम जास्तीत जास्त किती कमाल वयोमर्यादेपर्यंत आपल्याला देता येऊ शकते. सो द फर्स्ट इज मिनिमम 21 वर्ष. त्यावर्षी नोटिफिकेशन येताना म्हणजे समजा 2021 हे नोटिफिकेशन येणार असेल, त्या 2021च्या नोटिफिकेशनच्या परीक्षेसाठी म्हणजे पूर्वपरीक्षेसाठी 1 ऑगस्ट 2021 हा क्रायटेरिया पकडला जाईल. मिनिमम 21 वर्ष ज्याची त्यावेळी पूर्ण असतील दॅट कॅन्डिडेट विल बी एलिजिबल. आता मॅक्झिमम एज लिमिट, महत्तम अप्पर एज लिमिट काय काय दिलेलं आहे, त्याला वेगवेगळे संवर्ग देण्यात आलेले आहेत. द फर्स्ट इज जनरल कॅटेगरी 32 इयर्स, 32 वर्षांची वयोमर्यादा त्याला देण्यात आलेली आहे, म्हणजे 21 ते 32 असं आपण म्हणू शकतो. सेकंड इतर मागासवर्ग, अदर बॅकवर्ड क्लासेस, ओबीसीज हा जो संवर्ग आहे त्यासाठी एक पक्क लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यामध्ये आपल्याकडं DT, SEBC, NT, NTC असे वेगवेगळे संवर्ग आहेत, पण केंद्रामध्ये मात्र या सगळ्यांसाठी मिळून OBC हा एकच संवर्ग गणला जातो. तिथे NTC साठी वेगळा क्रायटेरिया नाही आहे किंवा NTD साठी वेगळा क्रायटेरिया नाही आहे, DT साठी वेगळा क्रायटेरिया नाही आहे. हे सगळेच्या सगळे OBCs मध्येच काउंट केले जातात. तेव्हा हा जो OBC गट आहे याला +3 वर्ष म्हणजे 32 अधिक 3 35 हे अप्पर एज लिमिट देण्यात आलेला आहे. यानंतरचा जो पुढचा संवर्ग आहे तो शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, अनुसूचित जाती आणि जमाती यांचा संवर्ग, यांना +5 म्हणजे 32 अधिक 5 37 वर्ष 37 इयर्स ही अप्पर एज लिमिट देण्यात आलेली आहे. तेव्हा तुम्ही ज्या संवर्गात आहात त्याच्यानुसार हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. खुला गट ओपन जनरल 32 32, OBC +3 म्हणजे 35 आणि SC ST +5 म्हणजे संवर्ग किती आहेत? फक्त 3च आहेत, जनरल, OBC आणि SC ST असा एक गट आहे. यानंतर काही एज लिमिट क्रायटेरिया देण्यात आलेले आहेत, ते इतरांसाठी आहेत. ते कोणते आहेत? नंबर 1, जर तुम्ही आर्म फोर्सेसमध्ये होता आणि तिथे ऑपरेशन्स दरम्यान जर तुम्हाला काही डिसॅबिलिटी आलेली असेल तर तुम्ही UPSCची सिव्हिल सर्व्हिसेस देत असताना तुमचा संवर्ग जो काय असेल त्याच्यामध्ये +3 वर्षाची ॲडिशन तुम्हाला मिळणार आहे. तुमचा संवर्ग जो काय असेल याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये आहात आणि
आर्म फोर्सेसमध्ये होतात, तिथे डिसेबल झालेला आहात, काही तुम्हाला व्यंग आलेला आहे, तर जनरल अधिक 3 वर्ष. जर तुम्ही ओबीसीमध्ये होतात आणि तुम्हाला डिसेबिलिटी आली आर्म फोर्सेसमध्ये, तर ओबीसीसाठीची जी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे ती म्हणजे 35 + 3 वर्ष. तुम्ही SC ST मध्ये होतात आणि जर का तुम्हाला डिसेबिलिटी आलेली असेल आर्म फोर्सेसमध्ये काम करत असताना, तर 37 + 3 वर्ष. हे नीट समजून घ्या, तुमच्यापैकी काही कॅन्डिडेट्सना हे लागू पडू शकतं. दुसरा एक भाग आहे, तुम्ही जर का एक्स सर्व्हिसमन असाल तर. आता एक्स सर्व्हिसमनची व्याख्या DOPTने दिलेली आहे, शासनानेही दिलेली आहे. तुम्ही विशिष्ट सेवांमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला एक्स सर्व्हिसमन हा क्रायटेरिया मिळतो. तिथे तुम्हाला +5 हे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे एज. तिथं सुद्धा पुन्हा संवर्गानुसार क्रायटेरिया आहे. जनरल असाल तर 32 + 5, ओबीसी असाल तर तिथे तुम्हाला 32 अधिक ओबीसीचे 3 म्हणजे 35 अधिक 5 म्हणजेच 35 अधिक 5. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये असाल तर तुम्हाला 37 अधिक 5 या पद्धतीनं एज लिमिट प्रिस्क्राईब केलेलं असतं. रिगार्डिंग एज लिमिट जो नेक्स्ट संवर्ग आहे तो आहे फिजिकली चॅलेंज्ड किंवा दिव्यांग असं आपण म्हणतो दोज कॅन्डिडेट्स. यांच्यासाठी +10 इयर्स एवढं एज रिलॅक्सेशन आहे. ते पुन्हा संवर्गानुसार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर का जनरल कॅटेगरीमधले दिव्यांग असाल तर 32 + 10. इफ यू बिलॉंग टू ओबीसीज अँड जर तुम्ही चॅलेंज्ड असाल, फिजिकली चॅलेंज्ड असाल, तर तुम्हाला 35 अधिक 10 इयर्स असं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. अँड इफ यू बिलॉंग टू शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब आणि दिव्यांग असाल तर 37 + 10 इयर्स. या पद्धतीनं तुम्हाला क्युम्युलेटिव्ह पद्धतीनं हे एज रिलॅक्सेशन मिळतं. आता याच्यानंतरचा जो क्रायटेरिया आहे दॅट इज अबाउट एज्युकेशनल क्वालिफिकेशन. शैक्षणिक पात्रता काय असायला हवी. इथं फार अपेक्षा नाही आहे. आयोगाची अपेक्षा आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, एनी ग्रॅज्युएट, एनी डिग्री, UGCनी मान्यता दिलेली किंवा त्या राज्यांतर्गत काही ज्या युनिव्हर्सिटीज मान्य करण्यात आलेल्या असतील, रेग्युलर युनिव्हर्सिटीज असतील, ओपन युनिव्हर्सिटीज असतील, सगळ्या असतील, त्यांची फक्त डिग्री. नो डिप्लोमा इज एलिजिबल. कोणत्याही पद्धतीची पदविका डिप्लोमा इथं एलिजिबल ठरत नाही. पण मित्रांनो, तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा केलाय आणि मग नंतर डिग्री पूर्ण केली आहे, यू आर एलिजिबल. डिग्री पूर्ण असणं अपेक्षित आहे. तुम्ही 10वी एक्सटर्नल केली आहे, 12वी एक्सटर्नल केली आहे, ग्रॅज्युएशन एक्सटर्नल केलंय, यू आर एलिजिबल. मार्कांचा काही क्रायटेरिया नाही आहे. तुम्ही फक्त पास असलात पुरेसं आहे. सो देर इज नो थ्रेशोल्ड ऑफ मिनिमम मार्क्स. काही आवश्यकता नाही आहे. अगेन डिग्री पूर्ण करत असताना तुम्ही नापास झाला होतात, 10वीला 2 वर्ष लागली होती. इफ यू फेल्ड इन 12th और ड्युरिंग डिग्री इन्स्टेड ऑफ 3 इयर्स इफ यू हॅव टेकन 5 इयर्स डझंट मॅटर. त्याचा काही फरक पडत नाही. तो तुम्हाला नॉन एलिजिबल ठरवत नाही आहे. तिथे फक्त आणि फक्त डिग्री पूर्ण असायला पाहिजे. कॅन्डिडेट्स हू आर इन द फायनल इयर ऑफ देअर डिग्री आर ऑल्सो एलिजिबल. ते सुद्धा ॲपियर होऊ शकतात. दे आर प्रोव्हिजनली ॲडमिटेड फॉर सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. तुम्हाला पूर्व परीक्षेला बसायची तात्पुरती परवानगी मिळते. तुम्ही मुख्य परीक्षेला जेव्हा बसता तेव्हा तुम्हाला डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. त्याचे 2 पार्ट आहेत, DAF 1 and 2. DAF 1 जो आहे तो भरत असताना तुमच्याकडे डिग्री असणं अपेक्षित आहे. तोपर्यंत तुमचा रिझल्ट लागायला हवा फायनल इयरचा, आणि फायनल इयरचं मार्कशीट और अवॉर्ड झाला असेल तर डिग्री याची कॉपी तुमच्याकडे असणं अपेक्षित असतं. जे विद्यार्थी मेडिकल स्ट्रीमचे आहेत, दोज हू बिलॉंग टू MBBS डिग्री, आणि जिथे इंटर्नशिपची आवश्यकता आहे, म्हणजे मेडिकल सायन्समधले इंटर्नशिपची आवश्यकता असणारे जे कॅन्डिडेट्स आहेत, दे आर प्रोव्हिजनली ॲडमिटेड फॉर प्रिलिम्स. मेन्सच्या वेळीसुद्धा तुम्हाला प्रोव्हिजनली ॲडमिट केलं जातं. बट ज्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात त्या दिवसाच्या पर्यंत तुमची इंटर्नशिप कंप्लीट व्हायला हवी, आणि तसं सर्टिफिकेट प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीकडून मिळालेलं असायला पाहिजे. म्हणजेच मेडिकल सायन्सचे विद्यार्थी आहेत ते इंटरव्ह्यूपर्यंत प्रोव्हिजनली बसू शकतात. इतर विद्यार्थी मेन्सपर्यंत फायनल इयरला असतील तरी प्रोव्हिजनली बसू
शकतात. मला इथं तुम्हाला काही गोष्ट आणखी एक नमूद करायची आहे. संपूर्ण नोटिफिकेशनमध्ये UPSC असं म्हणते की कॅन्डिडेचर इज ऑलवेज प्रोव्हिजनल. जोपर्यंत तुमची नियुक्ती DOPT कडून होत नाही तोपर्यंत तुमची उमेदवारी ही प्रोव्हिजनलच असते. तुम्ही जे संवर्ग दाखल केले असतील त्यानुसारची वयोमर्यादा असेल किंवा त्यानुसारचे अटेम्प्ट्स असतील, हे सगळं प्रोव्हिजनल आहे. इथं UPSC तुम्ही भरलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवते. मुलाखतीच्या वेळेला सगळे कागदपत्र चेक होतात आणि जर का त्यावेळेला तुम्ही क्लेम केलेले कागदपत्र नसतील तर तुमचं कॅन्डिडेचर इमिडिएटली कॅन्सल होतं. तेव्हा मला प्रीला बसू दिलंय, मला मेन्सला बसू दिलंय म्हणजे मी आता क्लिअर आहे अशा भ्रमात राहू नका. तुमच्याकडे जी जाती संवर्गाची असतील किंवा तुम्हाला उत्पन्नाच्या संदर्भातली असतील, वी कॉल दॅट ॲज बेसिकली दी क्रायटेरिया फॉर इकॉनॉमिकली बॅकवर्ड. आता त्याच्यामध्ये एक संवर्ग टाकण्यात आलेला आहे, वीकर क्लास, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, EWS असं म्हणतो, त्याचं सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिलेअर, क्रिमिलेअर आपण म्हणतो एक संवर्ग आहे, सो नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट असेल, याही बाबतीतला असेल. तुम्ही जे काही क्लेम करणार आहात, दिव्यांग असाल ते क्लेम करणार असाल, त्या बाबतीतली सगळी कागदपत्र इंटरव्ह्यूपर्यंत तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. या मुद्द्याकडे दुर्लक्ष होतं. नंतर हे विद्यार्थी एलिजिबल होऊन सुद्धा प्रोव्हिजनल यादीमध्ये येतात आणि ते पात्र ठरून सुद्धा जर योग्य वेळेमध्ये त्यांनी सर्टिफिकेट्स आणू शकले नाहीत किंवा चुकीचा क्लेम केलेला असेल तर दिलेलं पद, दिलेली पोस्ट तुमच्याकडून काढून घेतली जाऊ शकते. सो हे जे क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये एज्युकेशनल क्रायटेरिया, यामध्ये डिग्री हा एक बेसिक मिनिमम क्रायटेरिया मानला जातो. याच्यानंतरचा जो क्रायटेरिया आहे दॅट इज अबाउट नंबर ऑफ अटेम्प्ट्स. नाउ अटेम्प्ट कसा कन्सिडर केला जातो हे आधी समजून घ्या. In civil services examination, first you have preliminary examination, then you have mains. In mains there are two parts, written examination and the personality test. So how the attempt is being counted? हे पहिलं समजून घ्या. तुम्ही फॉर्म भरला पण पूर्वपरीक्षेला गेलाच नाहीत, अटेम्प्ट इज नॉट काउंटेड. तुम्ही फॉर्म भरला, एक्झाम हॉलपर्यंत गेलात पण एक्झाम हॉलमध्ये आत गेला नाहीत, अटेम्प्ट इज नॉट काउंटेड. तुम्ही फॉर्म भरला, एक्झाम हॉलमध्ये गेलात आणि तुम्ही आन्सर शीट घेतलीत, त्याच्यावर सही केलीत आणि पुढे काही सोडवलं नाहीत, अटेम्प्ट इज काउंटेड. प्रिलिम्स हॅज गॉट 2 पेपर्स, फर्स्ट इज GS, अनदर वन इज CSAT. यापैकी कुठल्याही एका पेपरला तुम्ही अपियर झालात, अटेम्प्ट इज काउंटेड. म्हणजेच तुम्ही प्रिलिम्स जस्ट जाऊन बसलात काय, पास झालात काय, पुढे मेन्स दिलीत काय, तो एकच अटेम्प्ट काउंट केला जातो. प्रीला एक वेगळा, मेन्सला एक वेगळा, इंटरला वेगळा असा काउंट केला जात नाही. विदिन अ सिंगल अटेम्प्ट तुम्ही प्री मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर होत जाता. म्हणजेच आपण अटेम्प्ट घेत असताना ही काळजी बाळगणं गरजेचं आहे. सहज गंमत म्हणून अटेम्प्ट देणारे कॅन्डिडेट्स आहेत. लेट मी सी हाऊ द एक्झाम इज बीइंग कंडक्टेड. काय गरज आहे? म्हणजे ही गंमत कशी झाली बघा. आता दुसऱ्याचं कोणाचं तरी लग्न होतंय, चला आता गंमत म्हणून बघूया, मग मी आता वधू संशोधन करतो किंवा वर संशोधनाचा आपण प्रोग्राम करून टाकूया. इतक्या सिम्पली घेण्याचा हा भाग नाहीये. इथं नंबर ऑफ अटेम्प्टची मर्यादा देण्यात आलेली आहे. म्हणजे 21 ते अप्पर एज लिमिट याच्यामध्ये, आणि तुम्ही तेवढ्याच वेळा परीक्षेला अपियर होऊ शकता. आणि प्रीचा फॉर्म भरून तुम्ही फक्त जाऊन जरी आलात तरी तुमचा अटेम्प्ट काउंट होतो. केवळ फॉर्म भरला पण परीक्षेला गेला नाहीत तर मात्र काउंट होत नाही. सो नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती आहेत? जनरल कॅटेगरी असेल त्यांना 6 अटेम्प्ट आहेत. म्हणजे वयोमर्यादेत बसताय तुम्ही आणि 6 आहेत, 21 ते 32. पण आता मला इथं दुसरी एक गोष्ट नमूद करायची आहे. नंबर ऑफ अटेम्प्ट्स त्यांनाच पूर्ण मिळू शकतात जे वयोमर्यादेत आहेत. समजा एखाद्या जनरल कॅन्डिडेटनी वयाच्या 30व्या वर्षी अटेम्प्ट द्यायला सुरुवात केली तर 30, 31, 32 3च अटेम्प्ट देता येतील, राहिलेले 3 देता येणार नाहीत. म्हणजे तुम्ही मला 6 अटेम्प्ट आहेत, मला 6 त्याच्या पुढे द्या असं म्हणू शकत नाही. अटेम्प्टला मर्यादा आहे वयोमर्यादेची. म्हणजे यातला मेजर क्रायटेरिया आहे वयोमर्यादा, आणि मग त्या वयोमर्यादेच्या अंतर्गत तुम्ही तेवढे अटेम्प्ट देऊ शकता. सो तुम्ही जेवढ्या लवकर सुरू करता तेवढे जास्त अटेम्प्ट तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. तुम्ही जेवढ्या उशिरा सुरू कराल तेवढे कमी अटेम्प्ट तुम्हाला उपलब्ध होतील, हे लक्षात ठेवा. सो नंबर ऑफ अटेम्प्ट्स फॉर द जनरल कॅटेगरी आर 6 खुल्या गटासाठी आहेत. यानंतर OBC
यासाठी 6+3 म्हणजे 9 अटेम्प्ट्स ते वयोमर्यादेमध्ये आहेत. म्हणजे 21 ते 35 याच्यामध्ये तुम्ही 9 वेळा ती परीक्षा देऊ शकता. इफ यू बिलॉंग टू द शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राईब, SC ST या संवर्गामध्ये असाल तर नंबर ऑफ अटेम्प्टची मर्यादा नाही आहे. 21 पासून 37 पर्यंत जेवढे काही अवेलेबल आहेत तेवढे अटेम्प्ट्स तुम्ही देऊ शकता. आपापल्या संवर्गानुसार हा अटेम्प्ट्सचा क्रायटेरिया माहिती असणं फार आवश्यक आहे. आता काय होतं, हा जो क्रीमी लेअरचा जो भाग आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा पालकांचं उत्पन्न याच्यावर विद्यार्थ्याचं क्रीमी लेअर ठरतं. क्रीमी लेअर म्हणजे ज्याचं उत्पन्न दिलेल्यापेक्षा जास्त असेल. आता तो क्रायटेरिया दरवर्षी बदलत जातो. समजा 8 लाख असेल, 6 लाख असेल, जे काय असेल क्रायटेरिया, पालकांचं जे उत्पन्न आहे त्याच्यानुसार तो क्रायटेरिया ठरतो. बऱ्याच वेळेला पालकांचं प्रमोशन झालेलं असतं आणि प्रमोशन होऊन क्लास 2 असणारे पालक क्लास 1 होऊ शकतात. याच्यासाठी DOPTने स्वतंत्रपणे एक इंडेक्स दिलेला आहे, अपेंडिक्स आपण म्हणू शकतो, की कोणते त्याच्यामध्ये काउंट होतील, कोणते होणार नाही आहेत. आता तो आपल्या व्हिडिओचा भाग असू शकत नाही, तुम्ही स्वतंत्रपणे ते बघू शकता. एवढंच लक्षात ठेवा, प्रमोशन नंतर पालकांचं उत्पन्न अचानक वाढलं म्हणून तुम्ही त्या लगेच क्रीमी गटात मोडताच असं नाही. कोणत्या गटातून प्रमोशन झालंय याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे क्लास 2 मधून क्लास 1 मध्ये गेल्यानंतर पगारवाढ झाली असेल आणि ती किती वर्षाच्या सेवेनंतर झालेली आहे याच्यावर ते अवलंबून आहे. सो आता आपल्याला नंबर ऑफ अटेम्प्ट्समध्ये आणखी एक भाग बघायचा आहे, तो म्हणजे दिव्यांग, दोज हू आर चॅलेंज्ड, फिजिकली चॅलेंज्ड आहेत त्यांच्यासाठी. त्यांना त्यांच्या संवर्गानुसार तेवढे अटेम्प्ट मिळतात. जनरलचे जनरल, OBCचे OBC एवढे आणि SC STचे जेवढे असतील त्यानुसार. यामध्ये एक बदल आहे. जर कॅन्डिडेट दिव्यांग असेल आणि तो जर का इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आता खुल्या गटामधले उत्पन्न कमी असणारे कॅन्डिडेट्स यांच्यासाठी 10% EWS हा एक वेगळा संवर्ग तयार केला आहे. त्याला खुल्या गटा एवढेच अटेम्प्ट्स देता येतात, म्हणजे 6च देता येतात. पण जर कॅन्डिडेट दिव्यांग असेल, खुल्या गटात असेल आणि तो EWS असेल, म्हणजे त्याचं उत्पन्न दिलेल्या क्रायटेरियापेक्षा कमी असेल, त्याला मात्र 9 अटेम्प्ट दिलेत. म्हणजे खुल्या गटातल्या दिव्यांगाला 6 मिळणार आहेत, पण तो इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये असेल तर त्याला 6 अधिक 3 9 असे अटेम्प्ट मिळू शकतील. सो विद्यार्थी मित्रांनो, हे जे बारकावे आहेत ते तयारी सुरू करण्याच्या आधीच माहिती असणं गरजेचं असतं. लढाईला तोंड फोडण्याच्या आधीच त्या युद्धाचे नियम, त्या लढाईचे नियम जर बारकाईनं समजून घेतले तर आपल्यावर हाराकिरीची वेळ येत नाही. तेव्हा हे बारीक बारीक गोष्टींवर विचार करा. अभ्यास चालू असेल, नव्याने सुरुवात करणार असाल, पुढच्या टप्प्यावर गेलेले असाल, ट्राय टू अंडरस्टँड ऑल दीज मिनिट्स ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमच्या यशासाठी मनापासून शुभेच्छा.